अष्टपुत्र सौभाग्य. केळवण म्हणजे लगीन घाईची सुरुवात आणि आज आमच्या लाडक्या बहिणीचे म्हणजेच उत्कर्षाचे केळवण होते. मला लहानपणापासूनच केळवणाला करवली म्हणून जायला खूप आवडायचं. पण तुम्हाला माहिती आहे का, हे खरं तर आपल्या भारतीय पद्धतीचे बॅचलर्स. पूर्वीच्या काळात विशेषतः वधूसाठी एकदा सासरी गेल्यावर त्या अनेक महिने कधीकधी वर्षानुवर्षेही माहेरी येऊ शकत नव्हत्या. म्हणूनच केळवणाचं जेवण हे केवळ अन्न नव्हतं, ते तिच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीपूर्वीचा एक निरोप समारंभ होता. हे जेवण म्हणजे कुटुंबियांनी प्रेम आणि आशीर्वाद, अन्न व परंपरांच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग, जिथे नातेवाईक, शेजारी, मित्रपरिवार हे सगळे एकत्र येऊन तिच्या कन्या अवस्थेचा शेवट आणि नव्या प्रवासाची सुरुवात साजरी करत. म्हणजे काय हो, बॅचलर्सच की, पण आपल्या भारतीय पद्धतीचे. पेशव्यांच्या काळात सुमारे 1700च्या दशकात पुण्यात सामाजिक परंपरांना अधिक ठराविक स्वरूप मिळू लागलं आणि उच्चवर्गीय कुटुंबांमध्ये मेहंदी, हळद, मंगळसूत्र पूजन असे विविध लग्नापूर्वीचे विधी त्या काळात प्रचलित झाले. त्या काळात ब्राह्मण, मराठा आणि इतर समाजातील कुटुंबांनी वधूवरांच्या दोन्ही घरात स्वतंत्र लग्नापूर्वीच्या मेजवानीचं आयोजन करायला सुरुवात केली, विशेषतः वधूच्या माहेरी. आता केळवण हे उच्च किंवा मध्यमवर्गीय असे राहिले नाही. आता वेळेसोबत सगळेच आपापल्या पद्धतीने केळवण घरात किंवा हॉटेलमध्ये जाऊन का होईना करतात. तसंच वेळेसोबत आता एक वेस्टर्न कल्चरसुद्धा चालू झालं आहे, ते म्हणजे बॅचलर्स. ही पार्टी खरं तर लग्नाआधी एक शेवटचा दिवस बॅचलर्स म्हणून साजरी केली जाते, पण आपल्याकडे हे केळवण सोबत हाऊस म्हणून एक आठवण म्हणून जोपासलं जातंय. नाव आमच्या आत्तूच्या लग्नाला यायचं बरं का.